दिवसा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मान अंतर्बाह्य जग आणि मान अंतर्बाह्य जग आणि मान जग आणि मान जग आणि मान. महाराज म्हणतात आमच्याही जीवनात रात्रंदिवस युद्ध आहे. रात्रंदिवस हा महा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही अघोज पडती आघात. महाराज म्हटले आमच्या जीवनात सारखं युद्ध. भौतिक जगामध्ये फक्त दिवसाच युद्ध आहे, पण साधकाच्या जीवनामध्ये रात्रीची आक्रमण जास्त आहेत, म्हणून त्यांच्या जीवनात रात्री ही युद्ध आहे. भौतिक जगातला शत्रू डोळ्यांनी दिसतो, पण साधकीय जीवनातला अंतर्वृत्तीतला शत्रू डोळ्यांनी दिसत नाही. आणि बाहेरच्या शत्रूपेक्षा आतला शत्रू जरा जास्तच घातक असतो. नव्हे नव्हे तो आहेच. म्हणून महाराज म्हणाले आमच्या जीवनात दिवसा युद्ध जनाशी, पण रात्री आमचं युद्ध आमच्या अंतर्मनाशी. इथे 6 शत्रू राहतात, षडविकार म्हणतात त्यांना, आणि आमचं रात्रंदिवस त्यांच्याशी युद्ध चाललंय. भागवताची संहिता घेताना एक फार मी मुखातून ऐकलं मोठ्यांच्या, की संसारिकाला अर्थात विषयी माणसाला दिवस कधी जाईल याची चिंता आहे, पण साधकाला रात्र कशी संपेल याची काळजी आहे. कारण साधकाच्या जीवनात रात्रीची आक्रमण जरा जास्त आहे. महाराज म्हटले आम्हाला त्यांच्याशी लढायचंय, म्हणून आज आम्ही दांडपट्टा घेतला. महाराज पण तुम्ही ह्या भौतिक जगातल्या दांडपट्ट्याने आतले शत्रू कसे मारणार? आता तुम्ही एखादा म्हणाले उठा महाराज जरा तलवार द्या बरं का, जरा क्रोधाला मारून येतो. असं घडतंय का जगात? जरा बंदूक द्या बरं का, जरा कामाला गोळी घालतो. भौतिक जगातल्या शस्त्राने इथे अंतर्वृत्तीत राहणाऱ्या षडविकारांबरोबर विजय प्राप्त करता येणं शक्यच नाही. कसं हरवणार त्यांना? महाराज म्हटले शस्त्राचं आम्ही रूपक केलंय. आम्ही जे आज शस्त्र घेतले ना ते जरा वेगळं शस्त्र आहे. ज्ञानोबाणी त्याचं वर्णन केलंय बघा. सहस्त्रनामाचे हतियार, सहस्त्रनामाचे हतियार, सहस्रनामाचे हतियार, सहस्रनामाचे हतियार. शंख चक्राचे शृंगार, शंख चक्राचे शृंगार, शंख चक्राचे शृंगार, शंख चक्राचे शृंगार. अतिबळ वैराग्याचे थोर, अतिबळ वैराग्याचे थोर, अतिबळ वैराग्याचे थोर, अतिबळ वैराग्याचे थोर. केला हतियार, शंख चक्राचे शृंगार,
कोणतं शस्त्र घेतलंय? सहस्त्रनामाचे हत्यार. आम्ही सहस्त्रनामाचं हत्यार आमच्या हातामध्ये घेतलंय. आणि मग पुढे ऐका आता, शंख चक्राचे शृंगार. कुठल्या राजाचं सैन्य हे कळण्याकरता पूर्वी चिन्ह असायचं, सिम्बॉल. हे नेमकं कोणाचं? आपण वारकरी सगळे पांडुरंगाचं सैन्य. आपलं चिन्ह आहे शंख आणि चक्र. महाराज म्हणाले आम्ही शंख चक्राचे शृंगार केले. आता मी ज्या परंपरेचा आहे, जी वैष्णव बैरागी परंपरा आहे, श्वेत कपड्याचा संन्यास आहे आमच्याकडे. 400 वर्षाची मठाची परंपरा तिथे असतो. आमच्याकडे 2 चिन्ह आहेत, तांब्याची चिन्ह आहेत, एक शंख एक चक्र आहे. आणि मठामध्ये अखंड धुनी चालू आहे, अखंड अग्नी आहे. ज्या वेळेला कोणी येतं, महाराज आम्हाला तुम्हाला गुरु करायचा, आता ते परंपरेत आता काय करते करावं लागतं. तरी मी त्याला अटी ठेवल्या, 2 अटी आहेत आमच्याकडे. पहिली अट आहे तुला माळ घालावी लागेल, कारण वैष्णव आहेत ना. आणि दुसरी अट आहे आमच्याकडे गुरु भाऊ गुरु बहीण पद्धत नाही, हे जमलं तर बघ बाबा. अरे मला या लोकांचं का कौतुक वाटतं. ही बाई सख्या भावाला बोलत नाही, तर गुरु भाऊ हुडकी झिंडत, तर काय सांगायचं तुम्हाला काय. आणि हो बाबा 12 वर्ष बहिणीच्या घरी गेला नाही, भाषाच्या लग्नाला गेला नाही, आणि ती गुरु बहीण हुडकी झिंडत होते. घर ते महाराज जगात ते फार कठीण आहे. आता याच्या पुढेही तो विस्तार आहे, पण ते नाही सांगायचं तुम्हाला. आणि मग ते तांब्याची चिन्ह आहेत आमच्याकडे, शंख आणि चक्र. आम्ही धोणीमध्ये ते गरम करतो. आणि ज्याला दीक्षा घ्यायची त्याला उजव्या दंडाला आम्ही चक्र उमटवतो गरम केलेलं, आणि डाव्या दंडाला तिथे शंख उमटवतो. म्हणजे काय, मेला तरी चिन्ह राहिलं पाहिजे. मी आमच्या गुरूंना विचारलं, बाबाजी हे काय कशा करताय? त्यांचे फार गोड शब्द आहेत. त्यांनी सोपा दृष्टांत दिला. ते म्हणले, अरे किती मोठ्याचं पत्र असलं तरी पोस्ट म्हणणं त्याच्यावर अशी मुद्रिका लावल्याशिवाय ते देवाच्या दारात पोहोचत नसतं. तसं हे जे पत्र आहे ना, हे या श्री गुरुनी शिका लावला तरच देवाकडे जाईल, अन्यथा इथेच कुठेतरी किती जन्म झाला फेरा म्हणत बसेल गड्या. म्हणून शंख चक्राचे शृंगार. बर, तुमच्याकडे जे बळ आहे ते बळ कोणतं? महाराज म्हणाले हातीबर वैराग्याचे थोर. आमच्याकडे वैराग्याचं बळ आहे. आणि काय करता महाराज, याने नामाचं हत्यार घेऊन शंख चक्राचे शृंगार लावून आणि वैराग्याचं बळ धारण करून आम्ही षड विकारांना मारतो. महाराज म्हणाले त्यांच्याशी आमचं युद्ध आहे. हे शस्त्र ज्ञानोबाने हरिपाठात सांगितलं. ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, हे शस्त्र आहे. आणि मग आजच्या दिवशी आम्ही हातामध्ये हे शस्त्र धारण केलं. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. आता शंकाशी आहे महाराज, भौतिक जगातल्या दांडपट्ट्याला सतत हलवावं लागतं म्हणून ढाळू शब्द. पण तुम्ही आता सांगितलं की नामचिंतन रूपी शस्त्र आहे, आणि मग त्याला ढाळू म्हणण्याची काय गरज आहे? त्या ढाळू या शब्दामध्ये सातत्य धातू लपलाय. नुसतं एकदा नाम घेतून बसतो असं नसलं पाहिजे. मग सतत ते पुन्हा पुन्हा अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण या दशेत असलं पाहिजे. आणि मग मला पत्रिका पाहिली आणि हे बरं वाटलं की आपल्याकडे अखंड म्हणजे 1 कोटी नाम जपाचा संकल्प आहे. आणि गुरु बाबाजी या ठिकाणी आले, गुरुजींनी सांगितल्यास मी वाजवायला नाही जप करण्याकरता आलो असं म्हणाले. आणि विशेष म्हणजे आज दिवसभर बाबांनी जप केलाय बरं का. म्हणजे ही भक्तीतली म्हणजे मोठ्यांची ही मोठेपणाची गोष्ट आहे. अखंड भजन घडलं पाहिजे. मग महाराजांच्या जीवनात शब्द घातले महाराजांनी, ढाळू, अखंड मुखामध्ये नामचिंतन. आम्हाला हे सोडून दुसरं काहीच कळत नाही, हा त्यातला भाव आहे. असे काही महात्मे होऊन गेले. आळंदीला देह पडला तरी त्यांचं बोट जपाची माळ करत होतं, असं हलत होतं. आमचे बोट हलतात महाराज, पण आमचे असे हलतात. म्हणजे आमच्या बोटाला ती सवय लागली. अर्थात आमच्या गुरुजींचे शब्द ते असे म्हणत असतात बघा, जागृती स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा ज्यांचं भजन चालतं त्याला साधू म्हणा, आणि जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये सुद्धा विषयाचं चिंतन करतो त्याला जीव म्हणा. आणि मग आपलं सारखं तेच चाललंय. आम्ही झोपलो तरी विषयाचं चिंतन, स्वप्नात असलो तरी विषयाचं चिंतन, आम्ही जागृतीत असलो तरी फक्त आणि फक्त विषयाचं चिंतन. विठ्ठल बाह्य जगतात दिसणारं इतकं आवडतंय जीवाला की मला
जीवाला वाटतं याच्यापेक्षा जीवाला दुसरं काही आवडतच नसावं. अगदी सुलभ आणि सोपं. घरून कीर्तनाला इकडे येताना वाटेमध्ये तुमची गाडी मोटरसायकल घेऊन येताना दगड आडवा आला, खरंच सांगा, तो दगड उचलून टाकता का गाडी साईडने घेऊन येता? हा, गाडी साईडने घेऊन येता, दगड उचलून टाकत नाही. थोडा बदल करतो फक्त. जर तो दगड सोन्याचा असेल तर उचलून टाकता ना? नाही. कीर्तनाला येता पिशवीत घालून या बाय, याला म्हणायचं सहज विषयाकडे वृत्ती. विठ्ठल त्यांच्या जीवनात अखंड भगवत चिंतन म्हणून ढाळू शब्दाला किंमत आहे. महाराज म्हणाले, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगे परिणाम, लागू नेदू अंगी पाप पुण्य. नेदी आणि नेदू एकच अर्थ आहेत, फक्त न येऊ देऊ म्हणजे नेदू. आम्ही आमच्या अंगाला पाप पुण्य आमच्या जवळही येऊ देत नाही. आम्ही इतके त्यांच्यापासून अलिप्त राहतो. कळालं महाराज? तुम्ही विष्णुदास आहात कळालं, पाप पुण्यापासून बाजूला राहता हेही कळालं. पण जेव्हा तुम्ही या नामचिंतनामध्ये व्यस्त होता, व्यग्र होता, चिंतनात तुमचा वेळ जातो, त्या काळामध्ये तुमच्या शरीराकडे, तुमच्या प्रपंचाकडे, तुमच्याकडे कोण पाहतं? महाराज म्हणते, तो आहे ना, त्यानं आम्हाला निर्भर केलंय. अर्थात आमचा भार त्याने हलका केलाय, आमचा भार त्याने घेतलाय. अभंगाचं दुसरं चरण. निर्भरांतरी निर्भरांतरी सदा सर्वकाळ, निर्भरांतरी 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 सदा सर्वकाळ. हे घेतला सकळ भार देवे, घेतला भार देवे, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवी. महाराज, कोण पाहतं तुम्हाला? महाराज म्हटले, आमचा सगळा भार त्याने घेतला. शब्द आहे निर्भर. निर्भय वेगळा आणि निर्भर वेगळा. भयरहित असतो त्याला म्हणायचं निर्भय, आणि भाररहित अर्थात त्याच्यात आणखीन एक धातू आहे, निष्काळजीपणा. आम्हाला आमच्या प्रपंचाची आता कसलीच काळजी नाही. आम्ही त्याच्यावर भार घालून निर्भर झालो. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, घालोनिया भार राहिलो निश्चिंती, घालोनिया भार राहिलो निश्चिंती, घालोनिया भार राहिलो निश्चिंती. निरभिनी संती विठोबासी, निरभिनी संती विठोबासी, हा निरभिनी संती विठोबासी.
लावणीया कुरवाईला बाबा लावणीया कुरवाईला बाबा घालूनिया भार राहिलो निश्चिंती घालूनिया भार राहिलो निश्चिंती निरमिली संती विठोबाची निरमिली संती विठोबाची घालूनिया भार राहिलो निश्चिंती घालूनिया भार राहिलो निश्चिंती निरमिली संती विठोबाची निरमिली संती घालूनिया भार राहिलो निश्चिंती. आम्ही निवांत झालो, त्याच्यावर भार घातला, शांत झालो आम्ही. हा निश्चिंत शब्द म्हटला तरी निवांत झाल्यासारखं वाटतं बघा. अगदी निवांत झालो. आमची प्रपंचाची असेल, आमच्या परमार्थाची असेल, आमच्या देहाची असेल, देहवृत्तीची असेल, सगळी जबाबदारी आता त्याची आहे. काय जे करायचं ते त्यानं करावं. आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळ या अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. तुला काय जे करा वाटतं देवा ते तू कर. आम्ही निवांत झालो. तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार, किंवा तू का म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. महाराज म्हणजे माझा आशा आमचं जसे आहे, घेतला सकळ भार देवी, आमचा सगळा भार त्याने स्वीकारला. काही लोकांनी शंका विचारली, महाराज कळालं म्हणे देव तुमचा भार घेतो, कळालं तुम्ही त्याच्या जीवावर षडविकाराशी युद्ध करत राहतात हेही कळालं. पण महाराज शंका गड्या, जेव्हा जेव्हा आम्ही व्यवहारात पाहतो तेव्हा तेव्हा काही गोष्टी एकट्याने होतात, पण काही गोष्टी पाठिंब्याशिवाय होत नाही, त्याला पाठिंबा घ्यावा लागतो. कशा कशाला पाठिंबा घ्यावा लागतो हे व्यवहारात आहे, हे कुठल्या ग्रंथात नाही. कशा कशाला पाठिंबा व्यवहारात आहे. पाठिंबा लागतो भांडण करायला. कशाला पाठिंबा? भांडायला. एकट्याच्यानं भांडणं काम नाही महाराज. त्याला भावकीचा पाठिंबा, त्याला गावकीचा पाठिंबा, त्याला मित्राचा काय असावा लागतो, पाठिंबा असावा लागतो. एकट्याच्यानं भांडणं काम नाही. बरं, भांडण करायला पाठिंबा, अजून पाठिंबा लागतो राजकारण करायला. मी एकटाच उभारतो आणि एकटाच निवडून येतो असं कधी घडत नाही. राजकारण करायला मतदाराचा काय असावा लागतो, पाठिंबा. आणि पाठिंबा लागतो कीर्तन करायला. एकट्याच कीर्तन करतो असं म्हणून जमत नाही. कीर्तनाला काय लागतो, हा म्हणजे साथ लागते, गायकाची, वादकाची, श्रोत्यांची साथ, म्हणजे पाठिंबा असावा लागतो. यांच्याशिवाय ते कीर्तन अपूर्ण. कीर्तनाला पाठिंबा, राजकारणाला पाठिंबा आणि भांडणाला पाठिंबा. तुकोबा तुम्ही तर षडविकाराशी युद्ध करताय आणि तुम्ही एकट्याच्याने होणार नाही युद्ध, मग तुम्हाला कोणाचा तरी पाठिंबा असला पाहिजे. कोणाचा पाठिंबा तुम्हाला महाराज? महाराज म्हणाले, हे जगत ज्यानं निर्माण केलं ना त्या बलवान परमात्म्याचा आम्हाला पाठिंबा. अभंगाचं 3रं चरण आहे. कोणाच्या बळाने? महाराज म्हणतात, बळीवंत जेणे रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकिताशी. आम्ही त्याचे अंकित आहोत आणि मग त्या तो बलवान असल्यामुळे त्याचं आम्हाला बळ आहे. बळी याचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. हे व्यवहारातल्या उदाहरणाने सांगू का तुम्हाला? कीर्तनकारासोबत जर गायक आला, त्याला काही येत नसतं, पण तरीही चांगल्या गायकाला मागं ठेवावं लागतं आणि त्याला पुढे चाल द्यावं लागतं.
बरोबर महाराज का द्यावं लागतं माहिती आहे त्याला? सोपं कारण आहे. कीर्तन करायचं त्याला काय आहे? बळ आहे, बळ. त्यांच्या बळाने तो बलवान. असं व्यवहारात बरंच घडतंय. असं बऱ्याच वेळेला महाराजासोबत वादक आला त्याला काही येत नसतं, पण महाराजासोबत आला म्हणून त्याला वाजवायला लागतं. त्याला महाराजांचं काय असतं? बळ असतं, बळ. अशी गोष्ट आहे. आता बरेच हे समाजात बरंच पाहायला मिळते. त्यांचा बाप मोठा कीर्तनकार असतो पण पोराला काही येत नसतं, पण तरी बापामुळे त्याचं कीर्तन ठेवावं लागतं. बळ. तसं महाराज म्हणाले आम्ही षडविकाराबरोबर युद्ध करतो. कोणाचं बळ महाराज तुम्हाला? बळीवंत जेणे रचिले सकळ, हे जगत ज्यानं निर्माण केलं त्याचं बळ, त्याच्या बळाने आम्ही बलवान. आता झालंय माझं वेळ बरं का. आता शेवटचं सूत्र आहे महाराज, हे कळालं आम्हाला. पण मग असे 3 मुद्दे मांडलेत मी तुम्हाला. भांडण करायला पाठिंबा, राजकारणाला पाठिंबा आणि कीर्तनाला पाठिंबा. फक्त आता एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा मला. भांडण करायचे मित्र पाठिंबा देतात, राजकारण करायला अर्थात निवडून यायला जे मतदार पाठिंबा देतात, आणि कीर्तन करायला जे हे सगळे लोक पाठिंबा देतात, महाराज या लोकांचा पाठिंबा फुकट आहे का? कळतं तुम्हाला? भांडण करायला पाठिंबा मित्राचा असतो, मित्र फुकट पाठिंबा देतो का? हा, पैसे नाही घेतो तुमच्याकडून, पण त्याला कुठेतरी न्यावं लागतंय. आता हे तुमच्या मनातलं, आता हे मी कशाला बोलून दाखवू? हे तुम्ही सगळं अनुभवले, तुम्हाला त्याला रोज माहिती आहे. तुम्हाला कोणासंग भांडण येते मला काही माहित नाही ते, पण त्याला कुठेतरी न्यावं लागतं, त्याला काहीतरी द्यावं लागतं. बरंच असं त्याच्यात ते काही. म्हणजे भांडण करायला मित्राचा पाठिंबा पण फुकट नाही. बरं, राजकारण करायला तुम्ही मतदार मत देता, खरं खरं सांगा फुकट देता? हा, मतदानाच्या शेवटच्या रात्रीपर्यंत कोणीतरी कडी वाजवेल याची अपेक्षा असते महाराज. नका का कधी कडी वाजविना, पण कोणीतरी खालच्या फटीतून तरी एखादी नोट मध्ये ढकलावीच अशी मोठी अपेक्षा. म्हणजे राजकारणाला पाठिंबा पण फुकट नाही. आणि मग कीर्तनाला सुद्धा गायक वादक पाठिंबा देतात. आता इथलं सोडून बरं का, फुकट देतात का? आणि कीर्तन तरी काय फुकट येतो का तेव्हा? अर्थात तिथेही पाठिंबा, पाठिंब्याशिवाय हे घडत नाही महाराज. देव तुम्हाला बळ देतो, तुम्ही म्हणता त्याच्या बळाने आम्ही बलवान आहोत, त्याच्या जीवावर तुम्ही षडविकाराशी युद्ध करता, मग त्या देवाचा जो पाठिंबा तो फुकट आहे का? महाराज म्हटले नाही. आम्हाला त्याच्या करता त्याचा पाठिंबा मिळावा याच्या करता त्याचं भजन करावं लागलं, त्याचं सतत चिंतन करावं लागलं. नोहे नोहे, आम्ही देव सोडून प्रपंच नावाची दुसरी वस्तू पाहिलीच नाही. अभंगाचं शेवटचं चरण आहे बघा. तुका म्हणे आम्ही देखताची नाही, तुका म्हणे आम्ही देखताची नाही, तुका म्हणे आम्ही देखताची नाही, तुका म्हणे आम्ही देखताची
घेतला सकळ भार
देवची नाही, देवाविण काही दुसरे ते. महाराज म्हणाले आम्ही देव सोडून दुसरं काही पाहत नाही. जेव्हा जेव्हा वेदांताने प्रथम दर्शनी अर्थ केला तेव्हा तेव्हा देव केलाय, आणि जेव्हा जेव्हा द्वितीय दर्शनी केला तेव्हा तेव्हा प्रपंच केला. महाराज म्हटले आम्ही देव सोडून प्रपंचाकडे कधी पाहिलं नाही, अर्थात आम्ही आमच्या प्रपंचातही देवच पाहिला, म्हणून त्याच्या बळाने आम्ही बलवान आहोत. तो आमचा भार घेतो आणि त्याच्याच बळाने आम्ही षडविकाराशी युद्धही करू शकतो. असा आम्ही वैष्णव काय काय करतो याचा मीमांसा करणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतला होता. मला वाटेल पोटापुरतं झालंय, आता म्हणजे जेवण्यापुरतं झालंय आता, बघ नाही. म्हणून यथामथी यथा अवकाश या कीर्तनरूपी चिंतनरूपी सेवेला या ठिकाणी विराम देऊ. सद्गुरू संत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. त्याचप्रमाणे श्री 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 1008 परमहंस परिब्राजकाचार्य आनंद आश्रम स्वामी महाराजांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. सेवेकरिता आवर्जून उपस्थित असले आमचे गुरुनाम गुरु शांती ब्रह्म बाबा उपस्थित आहेत. बाबांच्याही चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. बाबांकडे जाण्या अगोदर आमच्या गुरुजींनी ज्यांच्याकडे मृदंगाचे प्राथमिक धडे घेतले ते श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य संपतजी महाराज, महाराजांनी खूप खूप दंडवत प्रणाम. आणि आमच्या गुरुजींच्याही चरणी सेवा समर्पित करतो. तुम्ही सगळी मंडळी इथे उपस्थित झालात, खरं म्हणजे तुम्ही संप्रदायावर प्रेम करणारी माणसं आहात. आणि बरीच लोक घरी बसूनही कीर्तन ऐका येते की, पण इथंच यावं लागतं. हा जो भाव आहे तो खरा मोठा भाव आहे. खरं म्हणजे हे तुमचं आमच्यावर, आमच्या गुरुजींवर असलेलं हे प्रेम आहे. आणि म्हणून तुम्ही सगळी प्रेमी मंडळी, तुम्हालाही खूप खूप दंडवत प्रणाम करतो. आज आवर्जून उपस्थित असलेली जी कोणी गावातील बाहेर गावातील मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, कीर्तनकार प्रवचनकार असतील, सर्वांनाही खूप खूप दंडवत प्रणाम. त्याचप्रमाणे आमचे लहाने गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण मल्लीनाथ महाराज स्वामी महाराज यांच्या संस्थान अर्थात संस्थेतील समस्त विद्यार्थी वृंद आहेत. मल्लीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकी आता सगळी मंडळी आहे, हे सगळ्याचं नाव मला माहीत नाही, घ्यावं अशी काही आवश्यकता नाही. तुम्ही सगळी प्रेमी माणसं, सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा दंडवत प्रणाम करतो. हा भक्ती उत्सव, हा भक्तीचा सोहळा दिवसेंदिवस असाच तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने वृद्धिंगत होत जावा अशीही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकोडी करे पराज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या आपुला. महाराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा